हॅलो ऑल, वेलकम टू आवर चॅनल. आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. ओके, तर आज आपण बघणार आहोत लास्ट मिनिट रिव्हिजन. ओके, फॉर युअर सब्जेक्ट PEC, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स. ओके, तर तुम्हाला बघा फर्स्ट चॅप्टरमधली ही बेसिक ब्लॉक डायग्राम आहे, खूप वेळा विचारलेली आहे. ओके, आणि या ब्लॉक डायग्रामच्या बेसिसवरती तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर अंडरस्टँड करायला पण इझी जाईल. तर आपण ही ब्लॉक डायग्राम आधी बघणार आहोत. तर बघा यातले मेजर ब्लॉक काय आहेत: इन्फॉर्मेशन्स, ओके, इन्फॉर्मेशन सोर्स, ट्रान्समीटर, कम्युनिकेशन चॅनल, रिसिव्हर आणि डेस्टिनेशन. ओके, तर बघा काही कम्युनिकेशन करायचं असेल तर यू नीड टू थिंग्स, लाईक एक सोर्स लागेल, ओके, एक डेस्टिनेशन लागेल. तर याचे ब्लॉक्स बघूया आपण. बघा, तर इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे काय? जे तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचे. इट मे बी युअर व्हॉइस, ओके, or pictures, okay, or your message, so anything that you need to transfer. Okay, you need to communicate with other person. Okay, so this is your information source. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ट्रान्सड्युसर्स असतात, जे काय करतात की आपली जी इन्फॉर्मेशन आहे, सपोज व्हॉइस असेल, पिक्चर असेल किंवा काही मेसेज असतील, त्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात. कारण आपण काय बघतोय? इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. ओके, जर तुम्ही एक माईक घेत असेल आणि तुम्हाला काही सपोज आपण ज्यावेळेस मोबाईलवरती बोलतो त्यावेळेस काय होतंय, तुमचे जे व्हॉइस सिग्नल असतात ते तुमच्या ॲनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट होतात. ओके, युझिंग युअर माईक. सो इन्फॉर्मेशन सोर्समध्ये काय आहे, तुमची इन्फॉर्मेशन आहे आणि त्याला तुम्ही इक्वॅलंट इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता. ओके, देन आहे तुमचं ट्रान्समीटर. बघा, तर ट्रान्समीटरचं फंक्शन काय असतं? तुम्ही डायरेक्टली हा सिग्नल ट्रान्सफर करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला काही सिग्नल प्रोसेसिंग करावं लागतात. जसं की ट्रान्समीटरमध्ये आपण काय करतो? मॉड्युलेशन्स करतो. ओके, त्यानंतर काही ॲम्प्लिफायर करतो आपल्या सिग्नलला, जर त्यामध्ये काही लो लो क्वालिटी सिग्नल्स असतील तर. त्यानंतर तुम्ही FM मध्ये तुम्ही शिकलाय, प्री इम्फॅसिस सर्किट आपण वापरतो ट्रान्समीटरमध्ये. ओके, तर आपण सिग्नल बूस्ट करतो. त्यानंतर हे सिग्नल आपण कॅपेबल करतो, जे आपण ट्रान्समिट करू शकतो कोणत्याही मीडियममधून. ओके, आपण डायरेक्टली तुमचं जे व्हॉइस सिग्नल आहे तो डायरेक्टली ट्रान्समिट करू शकत नाही, कारण त्याची स्ट्रेंथ लो असते. ओके, त्यामध्ये इझिली नॉईज येऊ शकतो आणि लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल पण करू शकत नाही, कारण लो पॉवर सिग्नल असतो. त्यानंतर ट्रान्समीटरमध्ये आपण त्याला मॉड्युलेशन करतो. त्यानंतर त्यात प्री सर्किट यूज करतो FM मध्ये. त्यानंतर त्याला ॲम्प्लिफाय करतो, त्यामध्ये त्याची स्ट्रेंथ वाढवतो. ओके, त्यानंतर आहे तुमचं कम्युनिकेशन चॅनल. बघा, तर कम्युनिकेशनसाठी तुम्ही कोणकोणते चॅनल वापरता? वायर्ड असेल, जे आपले वायर्ड टेलिफोन असतात. त्यानंतर वायरलेस असतं. ओके, त्यानंतर काही ठिकाणी OFC वापरतात किंवा कोॲक्सल केबल वापरतात. वेगवेगळे मीडियमनं आपण ते कम्युनिकेशन ट्रान्सफर करू शकतो. किंवा हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन असेल, सॅटेलाइट बेस्ड कम्युनिकेशन. हे झाले तुमचं कम्युनिकेशन चॅनल. आणि या चॅनलमध्ये काय होतं, तर तुमचा जो मेसेज सिग्नल आहे किंवा तुमचं जे सिग्नल आहे त्यामध्ये नॉईज येतो. ओके, तर जे इन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील किंवा वेगवेगळे नॉईज असतील, त्यामुळे जेव्हा तुमचा मेसेज सिग्नल एक मीडिया कम्युनिकेशन चॅनलमधून ट्रान्सफर करत असतो, त्यावेळेस त्यामध्ये काय इंट्रोड्यूस होतो? नॉईज. त्यानंतर सेम रिसिव्हरला काय करणार आपण? ज्या गोष्टी तुम्ही ट्रान्समीटरमध्ये केल्या होत्या, जसं की मॉड्युलेशन केलं होतं, तर रिसिव्हरमध्ये आपण डिमॉड्युलेशन करणार. ओके, म्हणजे तुमचा सिग्नलला ओरिजिनल फॉर्ममध्ये काढणार. त्यानंतर इथे पुन्हा आपण काय करणार? त्यात जे नॉईज असणार, ओके, तो नॉईज रिड्यूस करणार. ओके, त्यानंतर इथे तुमच्या सिग्नलची क्वालिटी पुन्हा लो झाली असेल तर पुन्हा इकडे आपण ॲम्प्लिफायर यूज करणार. ओके, त्यानंतर काही आपण सिग्नल प्रोसेसिंग केली असेल, जसं FM मध्ये आपण प्री इम्फॅसिस करतो, तर त्यावेळेस रिसिव्हरमध्ये काय करतात? डी इम्फॅसिस. म्हणजे तुम्ही जे काही एक्स्ट्रा सिग्नल प्रोसेसिंग केली असेल ते रिमूव्ह करून तुमचा ओरिजिनल सिग्नल तुम्हाला इथे मिळतो. ओके, जो तुम्ही तुमच्या इन्फॉर्मेशन सोर्समध्ये इथे मिळाला होता. आणि हे झालं तुमचं डेस्टिनेशन. ओके, तर क्विकली कम्युनिकेशन सिस्टमचे ब्लॉक काय आहेत? एक इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्हाला ट्रान्समिट करायची, तर तुम्हाला ट्रान्समीटर लागेल. त्यानंतर तुम्हाला एक कम्युनिकेशन चॅनल लागेल. त्यानंतर कम्युनिकेशन चॅनलमध्ये काय इंट्रोड्यूस होतो? तुमचा नॉईज. त्यानंतर कम्युनिकेशन चॅनल झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक रिसिव्हर लागेल. ओके, ही इन्फॉर्मेशन रिसीव्ह करायला. त्यानंतर रिसिव्हरमध्ये पुन्हा तुम्ही डिमॉड्युलेशन करणार, नॉईज रिमूव्ह करणार, ॲम्प्लिफाय करणार आणि सिग्नल प्रोसेसिंग करणार. त्यानंतर तुम्हाला मिळेल तुमचा ओरिजिनल सिग्नल. ते झालं तुमचं डेस्टिनेशन. तर ही सिंपल इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनची ब्लॉक डायग्राम आहे. 4 मार्क्सला विचारतात एक्सप्लेन करायला, किंवा कधी 2 ब्लॉकचं फंक्शन तुम्हाला विचारतात की राईट डाऊन द फंक्शन ऑफ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम फॉर 2 मार्क्स. ओके, आता आपण बघणार आहोत AM. ओके, AM म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्स. ओके, AM म्हणजेच
ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. आता बघा आपण बघितलंय की आपण डायरेक्टली हा तुमचा मेसेज सिग्नल आहे. ओके, याला म्हणतात बेसबँड सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल किंवा युअर मेसेज सिग्नल किंवा जी इन्फॉर्मेशन तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे. ओके, हा आहे तुमचा सोर्स सिग्नल. ओके, आता हा सिग्नल तुम्ही डायरेक्ट ट्रान्सफर केला तर याची स्ट्रेंथ नाही आहे तितकी की हा लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करेल किंवा यामध्ये इझिली नॉईज येतील. त्यामुळे आपण काय करतो, या सिग्नलला एका कॅरियर सिग्नलमध्ये फिट करतो. ओके, कॅरियर सिग्नलमध्ये फिट करतो आणि कॅरियर काय करतो, या सिग्नलला प्रोटेक्ट फ्रॉम नॉईज. त्यानंतर याला स्ट्रेंथ देतो की हा लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकेल. ओके, तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय, चेंज इन द ॲम्प्लिट्यूड ऑफ कॅरियर सिग्नल अकॉर्डिंग टू युअर बेसबँड सिग्नल. ओके, ही डेफिनेशन्स तुम्ही बघू शकता AMG काय आहे. तर बघा हा तुमचा मेसेज सिग्नल आहे, हा तुमचा कॅरियर सिग्नल आहे आणि हा आहे तुमचा AM सिग्नल म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. AMचं इक्वेशन्स बघा, तुम्हाला हा 2 मार्क्सला विचारतात कधी कधी. ओके, तर त्याचं इक्वेशन बघा, EC cos ओमेगा CT हे आहे तुमचं कॅरियर सिग्नल. ओके, EC cos ओमेगा CT जे आपण इथं दिलंय बघा, हे जे सिग्नल आहे याला आपण जर मॅथमॅटिकली मध्ये रिप्रेझेंट केलं तर त्याला काय होईल, EC cos ओमेगा C ऑफ T. ओके, साईड बँड दिसतात तुम्हाला, या पोर्शनला म्हणतात USB म्हणजे अप्पर साईड बँड आणि याला म्हणतात LSB म्हणजे लोअर साईड बँड. ओके, ओमेगा C प्लस ओमेगा M. ओके, कॅरियरची तुमची फ्रिक्वेन्सी प्लस मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी आणि हा मायनस साईडला आहे म्हणून याला कसं रिप्रेझेंट करतात, ओमेगा C कॅरियर मायनस मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी, तेच तुम्हाला इकडे रिप्रेझेंट करायचं आहे आणि त्याचा ॲम्प्लिट्यूड असतो M इंटू C/2. याचा ॲम्प्लिट्यूड रिस्पेक्टिव्ह आहे बघा, USB मध्ये आणि LSB मध्ये प्रोपोर्शनली त्याचा ॲम्प्लिट्यूड चेंज होतोय म्हणून तो सेम आहे. हा झाला तुमचा AM सिग्नल इन टाइम डोमेन. बघा इथे काय दिलंय, एक्स ॲक्सिस वरती T दिलंय. ओके, म्हणून हा तुम्ही सांगू शकता हा माझा AM सिग्नल आहे इन टाइम डोमेन. ओके, सेम सिग्नल. आता मला काय करायचं, हा सिग्नल मला फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये ड्रॉ करायचा आहे. बघा हा क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात, स्केच AM सिग्नल इन टाइम डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेन. तर बघा हे विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण ड्रॉ केलाय. आता हा सिग्नल जर मला विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी ड्रॉ करायचा असेल तर मला यातले कंपोनंट्स फाइंड करावे लागतील. ओके, तर याच्यामध्ये 3 फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स आहेत. एक आहे तुमचा FC. ओके, जो आहे तुमचा कॅरियर फ्रिक्वेन्सी. दुसरा आहे तुमचा LSB. ओके, तर LSB काय आहे तुमचा, FC मायनस FM. ओके, हा आपण इथे बघितला, हा तुमचा FXC. आणि तिसरा फ्रिक्वेन्सी कंपोनंट आहे तुमचा FC प्लस FM. ओके, हेच तुम्हाला इकडे दाखवायचं आहे. तर बघा टाइम डोमेन फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये काय करायचे, तुम्हाला एक्स ॲक्सिसवरती तुमची फ्रिक्वेन्सी असणार, त्यानंतर 3 फ्रिक्वेन्सी कंपोनंट तुमचे आहेत. एक आहे FC, दुसरा आहे FUSB म्हणजे अप्पर साईड बँडची फ्रिक्वेन्सी आणि लोअर साईड बँडची फ्रिक्वेन्सी आणि इकडे ॲम्प्लिट्यूड दाखवायचा आहे तुम्हाला. ओके, तर FCचा ॲम्प्लिट्यूड काय आहे इकडे दिलंय बघा इक्वेशनमध्ये, EC. त्यानंतर USB चा ॲम्प्लिट्यूड काय आहे, MEC/2 म्हणून हा MEC/2 आणि त्यानंतर LSB चा ॲम्प्लिट्यूड काय आहे, MEC/2. हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवलं तर ही डायग्राम तुम्हाला इझिली लक्षात राहू शकते. ओके, या इक्वेशन मधूनच तुम्हाला कळतं की कॅरियर फ्रिक्वेन्सी आहे, त्यानंतर LSB आहे, LSBचा फॉर्म्युला आहे FC मायनस FM, त्यानंतर USB आहे FC प्लस FM आणि त्याचा ॲम्प्लिट्यूड सेम आहे दोघांचा, फक्त कॅरियर फ्रिक्वेन्सीचा ॲम्प्लिट्यूड आहे EC. ओके, तर एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ मॉड्युलेशन इंडेक्स ऑन AM वेव्ह. ओके, तुम्हाला माहिती आहे AM वेव्ह मध्ये आपलं मॉड्युलेशन इंडेक्स असते. मॉड्युलेशन इंडेक्सचं डेफिनेशन्स काय आहे, तर मॉड्युलेशन इंडेक्स म्हणजे काय, मॉड्युलेशन इंडेक्स इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ कॅरियर सिग्नल. ओके, तर तुम्हाला माहिती आहे AM मध्ये 2 सिग्नल्स आहेत, एक आहे तुमचं मॉड्युलेशन सिग्नल. ओके, दुसरं आहे तुमचं कॅरियर सिग्नल. ओके, तर मॉड्युलेटेड सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड आपण डिनोट करतो EM ने आणि कॅरियर सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड डिनोट करतो EC ने. ओके, आणि या दोघांचा रेशो म्हणजेच झाला तुमचा मॉड्युलेशन इंडेक्स म्हणजेच M. ओके, तर याच्या 3 कंडिशन्स तुम्हाला इकडे दिलेल्या आहेत. फर्स्ट कंडिशन आपण बघूया. तर बघा फर्स्ट कंडिशन मध्ये काय आहे की तुमचा जर मॉड्युलेशन इंडेक्स इज लेस दॅन 1 असेल तर, ओके, बघा जर तुमचं मॉड्युलेशन इंडेक्स लेस दॅन 1 असेल तर तुमचं जे मॉड्युलेशन्स असतं, ओके, द पर्सेंटेज ऑफ मॉड्युलेशन इज लेस दॅन 100%. ओके, अँड दिस टाईप ऑफ मॉड्युलेशन इज कॉल्ड ॲज अंडर मॉड्युलेशन्स. तर जर तुमचं मॉड्युलेशन इंडेक्स जर लेस दॅन 1 असेल तर तुमचं जे मॉड्युलेशन्स असतं, ओके, मॉड्युलेशन पर्सेंटेज इज लेस दॅन 100% आणि या कंडिशन्सला आपण म्हणतो अंडर मॉड्युलेशन्स. ओके,
ओके, अंडर मॉड्युलेशन्स. तर याची वेव्ह फॉर्म्स तुम्ही बघून घ्या. ह्या तुम्हाला 4 मार्क्सला ड्रॉ करायला येतात. 3 डिफरंट कंडिशन्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात. जर माझा एम जर लेस दॅन 1 असेल तर माझं मॉड्युलेशन्सला मी म्हणतो अंडर मॉड्युलेशन्स, आणि त्यावेळेस तुमचे मॉड्युलेशनची पर्सेंटेज असतील लेस दॅन 100%. ओके, त्यानंतर सेकंड कंडिशन आहे एम इक्वल्स टू 1. ओके, एम इक्वल्स टू 1 मीन्स व्हॉट? युअर रेशिओ ऑफ EM बाय EC इक्वल्स टू 1. ओके, म्हणजेच काय की तुमचा जो कॅरियर सिग्नल आहे, कॅरियर सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड म्हणजे हा ॲम्प्लिट्यूड, ओके, आणि मॉड्युलेटेड सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड, दे बोथ आर इक्वल. जर तुमचा EM म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल इज इक्वल्स टू ॲम्प्लिट्यूड ऑफ कॅरियर सिग्नल असेल तर त्यावेळेस तुमचा M इक्वल्स टू 1 असतो. ओके, आणि आयडियली तुम्हाला जर AM सिग्नलचा जो आयडियली मॉड्युलेशन इंडेक्स पाहिजे तो पाहिजे 1. ओके, आणि यावेळेस आपण म्हणतो 100% मॉड्युलेशन्स. वेन युअर M इक्वल्स टू 1 वी कॉल इट ॲज अ 100% मॉड्युलेशन, अँड दिस इज युअर आयडियल मॉड्युलेशन कंडिशन्स वेन M इक्वल्स टू 1. M स्टँड फॉर मॉड्युलेशन इंडेक्स. नंतर थर्ड कंडिशन्स आहे M इज ग्रेटर दॅन 1. जर तुमचा मॉड्युलेशन इंडेक्सचा जो रेशो आहे, सपोज तुमचा ॲम्प्लिट्यूड ऑफ, जर तुमचा मॉड्युलेशन इंडेक्स हा ग्रेटर दॅन 1 असेल तर त्या कंडिशन्समध्ये तुमचं जे मॉड्युलेशन्स असतं, मॉड्युलेशन पर्सेंटेज, ते ग्रेटर दॅन 100% असतं. आपल्याला किती पाहिजे? 100%. लेस दॅन 100% असेल तर अंडर मॉड्युलेशन्स, आणि 100% तुमची आयडियल कंडिशन्स, आणि जर मॉड्युलेशनचं पर्सेंटेज ग्रेटर दॅन 100% असेल तर ओव्हर मॉड्युलेशन्स. तर या 3 टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायच्यात: अंडर मॉड्युलेशन्स, आयडियल कंडिशन्स ऑफ मॉड्युलेशन्स, आणि ओव्हर मॉड्युलेशन. आणि जर तुमचं ओव्हर मॉड्युलेशन होत असेल तर त्यावेळेस तुमच्या जे AM वेव्ह असेल त्यामध्ये डिस्टॉर्शन येतं. ओके, त्यानंतर नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ AM सुपर हेटेरोडाइन रिसिव्हर विथ द हेल्प ऑफ नीट ब्लॉक डायग्राम अँड वेव्ह फॉर्म. तर तुम्हाला ही ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून वेव्ह फॉर्म त्याच्या ड्रॉ करायचे असतात किंवा एक्सप्लेन करायचे असतात. मोस्टली 6 मार्क्सला हा क्वेश्चन विचारतात. तर बघा, AM रिसिव्हर म्हणजे काय? ज्यावेळेस तुमच्याकडे एक नॉर्मल सिग्नल असतो, ओके, हा माझा बेसबँड सिग्नल आहे, त्यानंतर माझ्याकडे एक कॅरियर फ्रिक्वेन्सी असते, नंतर हे दोन्ही मर्ज करून मला AM सिग्नल मिळतं, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. त्यानंतर मी या सिग्नलमध्ये प्रोसेस करून याला ट्रान्समिट करतो. ओके, ट्रान्समिट करतो थ्रू एअर. हा माझा ट्रान्समिटिंग अंटिना असेल इकडे, आणि या अंटिनानंतर तुमच्याकडे एक रिसिव्हर असतं. ओके, या रिसिव्हरमध्ये पुन्हा एक अँटिना असतो, आणि इकडे तुमचं रिसिव्हरचं वर्किंग काय असतं की जे मॉड्युलेटिंग सिग्नल तुम्हाला मिळेल त्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं. ओके, तर तेच कन्सेप्ट इकडे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, फर्स्ट आहे तुमचं रिसिव्हिंग अँटिना. हा अँटिना काय करेल? तुमची जी AMची फ्रिक्वेन्सी असेल FS, ओके, त्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल तुमचे रेडिएटेड सिग्नल इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल. ओके, त्यानंतर RF स्टेज काय करते की तुमची जी पर्टिक्युलर AM फ्रिक्वेन्सी असेल FS, ओके, या फ्रिक्वेन्सीला ट्यून करणार आणि पर्टिक्युलर फक्त FS फ्रिक्वेन्सीला तो ॲम्प्लिफाय करणार. ओके, त्यानंतर बघा, इकडे अजून एक सर्किट वापरतात, गँग ट्यून सर्किट. हे गँग ट्यून सर्किट काय करतं? RF स्टेज, मिक्सर आणि लोकल ऑसिलेटर या तिघांना सिंक ठेवून त्यांची फ्रिक्वेन्सी, ट्यूनिंग फ्रिक्वेन्सी कंट्रोल करतं. ओके, यासाठी एक कॅपॅसिटर वापरतात. त्यानंतर RF स्टेज तुमची FS सिग्नल, तुमच्या RF स्टेजचं आउटपुट काय असेल? FS सिग्नल. त्यानंतर इकडे एक लोकल ऑसिलेटर वापरतात. या लोकल ऑसिलेटरचं काम काय असतं? हा एक फिक्स फ्रिक्वेन्सी जनरेट करतो, ज्याला आपण म्हणतो FO. आणि हा मिक्सर सर्किट आहे. मिक्सर काय करतो? मिक्सरचे 2 इनपुट आहेत बघा, एक आहे RF स्टेज, दुसरा आहे लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी F0. या 2 फ्रिक्वेन्सी इनपुट घेऊन याचं आउटपुट येतं IF. ओके, IF म्हणजे इमेज फ्रिक्वेन्सी. इमेज फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे IF इज इक्वल्स टू F0 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ लोकल ऑसिलेटर मायनस FS म्हणजेच फ्रिक्वेन्सी ऑफ RF स्टेज. ओके, तर हे झालं तुमची इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. आफ्टर मिक्सर स्टेज यू विल गेट अ इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. ओके, IF फ्रिक्वेन्सी किंवा इमेज फ्रिक्वेन्सी त्याला म्हणतात. आता हा IF ॲम्प्लिफाय काय करणार? IF ॲम्प्लिफायर काय करणार? तर या इमेज फ्रिक्वेन्सीला तो ॲम्प्लिफाय करणार, म्हणजे पर्टिक्युलर ओनली इमेज फ्रिक्वेन्सीला. RF स्टेजमध्ये तुम्हाला काही नॉईज असतील किंवा हाय फ्रिक्वेन्सी कंटेंट असतील त्यावेळेस तुमचा RF स्टेज काय करतं? फक्त FS फ्रिक्वेन्सीचे कंटेंट ॲम्प्लिफाय करतं. त्यानंतर मिक्सरपासून तुम्हाला एक नवीन फ्रिक्वेन्सी मिळते, बट सिग्नल स्टील आर AM, म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये तुमच्याकडे फक्त AM सिग्नल आहे, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. ओके, आपला सिग्नल अजून रिकव्हर झालेला नाही अप टू IF ॲम्प्लिफायर. ओके, त्यानंतर इकडे एक
एक सर्किट आहे बघा AGC, ऑटोमॅटिक गेन कंट्रोल. ओके, तर याचं फंक्शन काय आहे की ज्यावेळेस तुम्ही अँटेनाला तुम्हाला सिग्नल मिळतात, ओके, तर जे तुमचं अँटेनाचं जे इलेक्ट्रिकल आउटपुट असणार ते नेहमी कॉन्स्टंट नाही राहणार. ओके, काही वेळेस तुम्हाला खूप वीक सिग्नल मिळेल, काही वेळेस स्ट्रॉंग मिळेल, काही वेळेस इमिडिएट मिळेल. तर अँटेनाचं जे आउटपुट असणार आहे ते डिपेंड्स असणार वेदर कंडिशन्स किंवा डिस्टन्स, किंवा तुम्ही मूव्हिंग करत असेल, सपोज व्हेकलमध्ये ट्रॅव्हलिंग करत असेल, FM किंवा AM रेडिओज ऐकता ऐकता. ओके, त्यावेळेस काय होतं की तुमच्या अँटेनाचं जे आउटपुट आहे ते कंटिन्युअस व्हॅरी होत राहतं. त्यामुळे आपल्या जर अँप्लिफायरचा गेन आपण कॉन्स्टंट ठेवला, ओके, तर आपला आउटपुट कंटिन्युअस चेंज होत राहील. ओके, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं, आपलं इनपुट आपण कॉन्स्टंट ठेवू शकत नाही, कारण इट्स डिपेंड ऑन द नंबर ऑफ कंडिशन्स. ओके, तर आपण काय करणार, अँप्लिफायचा गेन कंट्रोल करणार, म्हणजे ऑटोमॅटिक गेन कंट्रोल करणार. जर माझं इनपुट वीक असेल तर मी थोडासा गेन एक्स्ट्रा देणार त्याला आणि आउटपुट कॉन्स्टंट ठेवणार. जर माझं सिग्नल खूप जास्त स्ट्रॉंग आलं असेल तर माझा अँप्लिफायर काय करणार की गेन कमी करून आउटपुट कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न करणार. त्यामुळे हे जे डिटेक्टर तुमची स्टेज असते त्या डिटेक्टर स्टेजमधून तुम्हाला AGCचं आउटपुट मिळतं आणि ते तुम्ही देता IF अँप्लिफायर, मिक्सर आणि RF स्टेजला. ओके, तर डिटेक्टरचं फंक्शन काय आहे की तुमचा हा AM सिग्नल आहे. ओके, तर डिटेक्टर स्टेजचं इनपुट काय असतं, AM सिग्नल. ओके, AM सिग्नल म्हणजे काय, तुमचा मॉड्युलेटिंग सिग्नल प्लस युअर कॅरियर सिग्नल. ओके, तर डिटेक्टर काय करतं, तुमचं मॉड्युलेटिंग आणि कॅरियर याला सेपरेट करतं आणि आउटपुटला फक्त काय देतं, मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके, तर या ठिकाणी तुमचा ओरिजिनल सिग्नल रिकवर होतो. आफ्टर ॲट द आउटपुट ऑफ डिटेक्टर यू विल गेट युअर ओरिजिनल सिग्नल. बट पुन्हा हा सिग्नल थोडासा वीक असतो. ओके, आपण बघितलं की याची जर लेवल तुम्हाला अजून वाढायची असेल थ्रू स्पीकरमधून ड्राईव्ह करण्यासाठी, तर त्यासाठी तुम्हाला एक ऑडिओ अँप्लिफायर यूज करावा लागतो. आणि त्यानंतर हा झाला तुमचा LS म्हणजे लाऊडस्पीकर, जे आपण AM मध्ये वापरतो. ठीक आहे, तर त्याच्या हे सगळे ब्लॉक्स तुम्ही लक्षात घ्या. फर्स्ट तुमचा रिसिव्हिंग अँटिना आहे, त्यानंतर RF स्टेज आहे, नंतर मिक्सर आहे. RF स्टेज आणि लोकल ऑसिलेटर आणि मिक्सर या तिघांसाठी तुम्हाला एक गँग ट्यून सर्किट वापरतात, जे तुमची फ्रिक्वेन्सी ट्यून आणि सिंक ठेवायचं काम करतं. त्यानंतर मिक्सरला 2 इनपुट्स असतात, एक असतं आउटपुट ऑफ RF स्टेज, दुसरं असतं आउटपुट ऑफ लोकल ऑसिलेटर. इकडे मिक्सरला तुम्हाला 2 फ्रिक्वेन्सी मिळतात, एक मिळते FS, दुसरी मिळते F0. मिक्सरचं आउटपुट काय असतं, इमेज फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू F0 मायनस FS. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेज असते तुमची IF अँप्लिफायर, जी तुम्हाला इमेज फ्रिक्वेन्सी मिळाली त्याला तुम्ही अँप्लिफाय करता. नंतर डिटेक्टर वापरता. डिटेक्टरचं काम असतं की कॅरियर फ्रिक्वेन्सी आणि मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी सिग्नल हे सेपरेट करणं आणि आउटपुटला तुम्हाला मिळते फक्त मॉड्युलेटिंग सिग्नल किंवा तुमचं ओरिजिनल सिग्नल. त्याच्यानंतर याचे क्विकली स्टेप्स दिल्यात बघा. तर RFचं फंक्शन काय आहे, सिलेक्ट डिझायर फ्रिक्वेन्सी. ओके, RF स्टेजमध्ये तुम्ही FS सिलेक्ट करता आणि FSला ट्यून करून फक्त तीच फ्रिक्वेन्सी तुम्ही अँप्लिफाय करता. ओके, त्यानंतर लोकल ऑसिलेटरचं काम काय की लोकल ऑसिलेटर एक फ्रिक्वेन्सी जनरेट करतो F0, आणि F0 कशी जनरेट करतो, F0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन FS, म्हणजे तुमच्या RF स्टेजच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा तुमची लोकल ऑसिलेटरचं आउटपुट ऑलवेज ग्रेटर दॅन पाहिजे. त्यानंतर मिक्सर काय करतो, 2 फ्रिक्वेन्सी इनपुट असतात FS आणि F0, आणि तो आउटपुट इज व्हॉट, IF इक्वल्स टू F0 मायनस FS. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे तुमचा जी तुमची IF सिग्नल मिळालं, या IF सिग्नलला अँप्लिफायसाठी IF अँप्लिफायर वापरतात. त्यानंतर डिटेक्टर काय करतं, कॅरियर सिग्नल आणि मॉड्युलेटिंग सिग्नल सेपरेट करतं, किंवा डिटेक्टर म्हणजेच तुमचा डिमॉड्युलेटर, तुम्ही जे अँप्लिट्यूड मॉड्युलेशन्स केलंय त्याला डिमॉड्युलेट करतो. आणि लास्ट आहे तुमचा ऑडिओ अँप्लिफायर. ओके, तर ही ब्लॉक डायग्राम मोस्टली 6 मार्क्सला विचारतात, तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे वर्किंग वगैरे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो तुम्हाला विचारू शकतात तो आहे, ड्रॉ द प्रॅक्टिकल AM डिटेक्टर सर्किट अँड स्केच द इनपुट आउटपुट वेवफॉर्म. बघा, आपण AMच्या ब्लॉक डायग्राममध्ये एक ब्लॉक बघितला जो आहे डिटेक्टर. ओके, डिटेक्टरला आपलं इनपुट असतं IF अँप्लिफायरचं, आउटपुट याचं आपण देतो ऑडिओ अँप्लिफायरला. ओके, आणि या डिटेक्टरपासून आपण AGC सिग्नल घेतो, ऑटोमॅटिक गेन कंट्रोल. तर या डिटेक्टरचा जो ब्लॉक आहे त्यामध्ये एक सर्किट आहे, आणि ते सर्किट तुम्हाला इकडे प्रॅक्टिकल AM डिटेक्टर म्हणजे हे तुमचं सर्किट. ओके, तर इकडे काय आहे की AM अँप्लिफायर पासून तुम्हाला एक सिग्नल मिळतं, इकडे एक IFT यूज केलाय, ट्रान्सफॉर्मर. ओके, त्यानंतर हा डिटेक्टर डायोड निगेटिव्ह साईडला वापरलाय, म्हणजे हा काय करतो, तुमचा निगेटिव्ह पीक डिटेक्ट करतो. ओके, सिग्नलचा. बघा, आता हा डायोड निगेटिव्ह पीक डिटेक्टर म्हणून यूज केला इकडे. त्यानंतर तुमचे कॅपॅसिटर आहेत, फिल्टर इथे. त्यानंतर इकडे एक RC सर्किट बनवलंय, लो पास फिल्टर, कारण तुमचे जे मॉड्युलेटिंग सिग्नल असतो तो काय असतो, लो फ्रिक्वेन्सी सिग्नल असतो, म्हणून इकडे लो पास फिल्टर यूज केलंय. त्यानंतर पुन्हा या स्टेजचं जे आउटपुट आहे, ओके, त्या ठिकाणी पुन्हा एक लो पास फिल्टर फॉर्म केला इकडे, आणि हे आउटपुट तुमचं जातं
हे आहे तुमचं AGC ऑटोमॅटिक गेन कंट्रोल. हे आपण देतो RF स्टेज आणि IF स्टेजला. ओके, ऑटोमॅटिक गेन कंट्रोल करण्यासाठी. आणि आउटपुटला पुन्हा इकडे हा C2 जो आहे हा तुमचा डिकपलिंग कॅपॅसिटर आहे. हा काय करतो, तुमच्या मॉड्युलेटिंग सिग्नलमध्ये जर काही DC कंटेंट असेल तर हा DC कंटेंट ब्लॉक करतो आणि फक्त तुमचं मॉड्युलेटेड सिग्नल ट्रान्सफर करतो. ओके, तर हे तुमची क्विकली एक सर्किट डायग्राम आहे. जास्त डीपमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही आहे. तुम्ही इझिली याचं फंक्शन ड्रॉ करू शकता. ओके, R1 C1 हे लो पास फिल्टर फॉर्म करतात. त्यानंतर हा डायोड तुमचा निगेटिव्ह पीक डिटेक्ट करतो. ओके, त्यानंतर तुमचं जे इनपुट असतं IF ॲम्प्लिफायर स्टेजपासून असतं आणि जे आउटपुट जातं ते जातं ऑडिओ ॲम्प्लिफायरला. ओके, तर हे डिटेक्टरचं सर्किट आहे. त्याची वेवफॉर्म विचारली तर तुम्ही अशी वेवफॉर्म ड्रॉ करू शकता डिटेक्ट केल्यावरती. ठीक आहे, हा पण क्वेश्चन्स 4 किंवा 6 मार्क्सला विचारतात एक्सप्लेन करायला. त्यानंतर ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट तुम्हाला विचारलं. याचे जर टाइप्स विचारले तर तुम्हाला सांगायचं एक सिम्पल AGC आणि एक डिलेड AGC. ओके, तर याचं काम काय आपण बघितलं की तुमच्या IFचे जे असतात RF आणि IF ॲम्प्लिफायर आणि मिक्सर स्टेज या तिघांचा हा गेन ॲडजस्ट करतो ऑटोमॅटिकली बेस्ड ऑन युअर अँटिना सिग्नल. याची जर नीड विचारली व्हॉट इज द नीड ऑफ AGC सर्किट तर तुम्ही सांगू शकता की आउटपुट जर कॉन्स्टंट पाहिजे असेल बिकॉज आवर अँटिना आउटपुट इज नॉट कॉन्स्टंट. ओके, तुम्ही जर कॉन्स्टंट गेन अप्लाय केला तर तुमचा आउटपुट कंटिन्युअस व्हॅरी होईल. कारण ॲम्प्लिफायरचं आउटपुट काय असतं, V इज इक्वल्स टू Vin इंटू गेन. ओके, तर इकडं V0 काय आहे तुमचं, तुमच्या स्पीकरला जे इनपुट जाणार आहे. Vin काय आहे तुमचं अँटेनाचं आउटपुट. ओके, हे तुमचं Vin असणार आणि हा गेन जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला आणि इनपुट चेंज करत राहिले तर तुमचं आउटपुट कंटिन्युअस चेंज होणार. तर काय करायचं की आपल्याला काय पाहिजे, आपल्या AMचं आउटपुट कॉन्स्टंट पाहिजे. ओके, त्यासाठी इनपुट तर आपण कॉन्स्टंट करू शकत नाही कारण हा अँटेनावरती डिपेंड आहे. तर आपण काय करणार, अकॉर्डिंग टू इनपुट आपण आपला गेन व्हॅरी करणार. म्हणजे काय करणार, इनपुट कमी आलं तर मी माझा गेन चेंज करणार, इन्क्रीज करणार. माझं इनपुट जर हाय स्ट्रेंथमध्ये मिळालं, सपोज हायर व्होल्टेज मिळालं तर मी माझा गेन कमी करणार. म्हणजेच काय करणार आपण, गेन व्हॅरी करून आउटपुट कॉन्स्टंट ठेवणार. ओके, तर हेच तुम्हाला एक्सप्लेन करायचं या सर्किटमध्ये. याचे 2 टाइप्स आहेत. त्याचा ग्राफ इकडे दिलाय, तुम्ही हा बघू शकता व्यवस्थित. ओके, जास्त डिफिकल्ट नाही आहे याच्यामध्ये, इझिली तुम्ही अंडरस्टँड करू शकता. त्यानंतर याचं कंपॅरिझन विचारतात 4 मार्क्सला. बघा, सिम्पल AGC आणि डिलेड AGC. तर त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत बघा. सिम्पल AGC सिस्टीम बाय मीन्स विच ओव्हरऑल गेन ऑफ रेडिओ रिसिव्हर इज व्हॅरिड ऑटोमॅटिकली. ओके, ऑटोमॅटिकली त्याचा गेन व्हॅरी करतो आपण रेडिओ रिसिव्हरचा. आणि डिलेड AGC मध्ये काय करतात, इज अ सिस्टीम विच डज नॉट रिड्यूस द गेन फॉर वीक सिग्नल बट रिड्यूस द गेन फॉर स्ट्रॉंग सिग्नल. ओके, सिम्पल AGC मध्ये काय होतं की तुमचा जो गेन आहे तो कंटिन्युअस ॲडजस्ट केला जातो. इव्हन युअर सिग्नल वीक जरी असेल, ओके, तर अकॉर्डिंग टू युअर AGC इट चेंज. ओके, बट डिलेड AGC मध्ये काय करतात की एक पर्टिक्युलर टाइम नंतरच फक्त तुमचा गेन ॲड करायला चालू करतात. त्यामुळे वीक सिग्नलला तुमचा जो गेन आहे तो रिड्यूस होणार नाही. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत की हा सिम्पल आहे, लो कॉस्ट आहे. याच्यासाठी स्पेशलाइज सर्किट तुम्हाला डिझाईन करावं लागतं. ॲप्लिकेशन आहे हा लो कॉस्ट डोमेस्टिक रेडिओ रिसिव्हरमध्ये वापरतात. आणि तुम्हाला जर हाय क्वालिटी रिसिव्हर लागत असेल कम्युनिकेशनसाठी तर हा डिलेड AGC वापरतात. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर ते तुम्ही या डायग्रामवरून ते एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर तुम्हाला इकडे काही फॉर्म्युलेज दिलेत ते तुम्हाला बघायचे आहेत. बघा, मॉड्युलेशन इंडेक्स तुम्हाला माहिती आहे M इज इक्वल्स टू EM बाय EC. ओके, आणि जर तुम्हाला त्याचं हे दिलं Emax Emin मध्ये जर दिलं तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, Emax मायनस Emin आणि Emax प्लस Emin. तर हा फॉर्म्युले लक्षात ठेवा, यावरती तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारू शकतात. त्यानंतर पॉवर इन साईड बँड. ओके, AM मध्ये 2 साईड बँड असतात. एक असतं तुमचं USB अप्पर साईड बँड आणि एक असतं LSB लोअर साईड बँड. ओके, तर त्याचे फॉर्म्युलेस तुम्हाला इकडे दिलेले आहेत. तर त्याचा फॉर्म्युला असतो M²/4 इंटू PC. PC म्हणजे युअर कॅरियर पॉवर. ओके, कॅरियर पॉवर. M म्हणजे तुमचं मॉड्युलेशन इंडेक्स आणि ही झाली तुमची पॉवर इन LSB. सेम फॉर्म्युला पॉवर इन USB साठी पण वापरतात. त्यानंतर ही तुमची ट्रान्समिटिंग पॉवर आहे. जर तुम्हाला विचारलं तर टू फाइंड आउट ट्रान्समिटिंग पॉवर, ओके, तर PTचा फॉर्म्युला आहे 1 प्लस M²/2 इंटू PC. PC म्हणजे तुमची कॅरियर पॉवर. ओके, त्यानंतर अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर तुम्हाला PT दिली आणि PC पण दिली आणि सांगितलं फाइंड आउट द मॉड्युलेशन इंडेक्स, तर त्या बेसिसवर तुम्ही याला सिम्प्लिफाय करून हे सॉल्व्ह करू शकता. तर हे 3-4 जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच फॉर्म्युल्यावरती तुम्हाला जनरली न्यूमेरिकल्स विचारतात. बघा, आपण क्विकली 2 रिवाइज करूया इकडे. बघा, इकडे एक न्यूमेरिकल्स आहे 500 वॅट कॅरियर इज मॉड्युलेटेड. ओके, 500 वॅट कॅरियर. कॅरियर म्हणजे काय, PC. PC किती दिलाय 500 वॅट.
त्यानंतर मॉड्युलेटेड टू डेप्थ ऑफ 80%. मॉड्युलेटेड म्हणजेच तुमचा एम 80% मध्ये इथे पर्सेंटमध्ये दिलाय. ओके, तर त्याला तुम्ही नॉर्मल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करू शकता 0.8 किंवा कधी 0.6 0.8 असा दिला तर तो डायरेक्ट घ्यायचा. पर्सेंटेजमध्ये दिला तर तो कन्वर्ट करायचा. 80% म्हणजे 0.8. तुम्हाला काय करायचं आहे, टोटल पॉवर इन AM आणि पॉवर इन साईड बँड. तुम्हाला काय दिलंय, PC दिलंय, M दिलंय. काय फाइंड आउट करायचंय, PT. PTचा फॉर्म्युला तुम्ही माहिती आहे, आत्ताच आपण बघितला, 1 + m²/2 इंटू PC झाले तुमचं इन वॅट. ओके, इझिली तुम्ही जस्ट व्हॅल्यू पुट करून हे इझिली फाइंड आउट करू शकता. एकदम सोपं आहे, फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पॉवर इन साईड बँडचा फॉर्म्युला पण आपण आताच बघितला. ओके, m²/4 इंटू PC. ओके, टोटल पॉवर आणि पॉवर इन साईड बँड याच्या फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स आहे बघा. इकडे 1 + m²/2 इंटू PC आहे आणि इकडे m²/4 इंटू PC आहे. ओके, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, PUSB PLSBचा. इझिली तुम्ही हा फाइंड आउट करू शकता. बघा इकडे एक थोडंसं वेगळा टाईपचा क्वेश्चन्स आहे. अ 10 किलोवॅट कॅरियर इज एम्प्लिट्युटेड बाय 2 साइन वेव्ह टू द डेप्थ ऑफ 0.5 and 0.6 रिस्पेक्टिव्हली. कॅल्क्युलेट द टोटल पॉवर इन सर्किट. ओके, 10 किलोवॅट काय आहे तुमचं, PC कॅरियर पॉवर आहे 10 किलोवॅट. ओके, त्यानंतर इकडे 2 साइन वेव्ह आहेत. ओके, आणि दोघांचे मॉड्युलेशन इंडेक्स तुम्हाला दिले आहेत 0.5 आणि 0.6. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, इक्विव्हॅलंट तिची मॉड्युलेशन इंडेक्स फाइंड आउट करायची. त्यासाठी तुमचा फॉर्म्युला आहे m1² + m2², म्हणजे मॉड्युलेशन इंडेक्स ऑफ 1 साइन वेव्ह प्लस मॉड्युलेशन इंडेक्स ऑफ 2 साइन वेव्ह आणि त्याचा स्क्वेअर. ओके, हे फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला मिळालं MA म्हणजेच तुमचं मॉड्युलेशन इंडेक्स. ओके, त्यावरून तुम्हाला पुन्हा तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे, PT = 1 + m²/2 इंटू युअर, ही झाली तुमची ट्रान्समिटिंग पॉवर PT.